नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आता सरकारच्या माध्यमातून अतिशय खुशखबर समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। आज धमाका अपडेटच आली आहे। आज तुमच्या खात्यावरती हेक्टरी 23,000 रुपये जमा करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आता घेतलेला आहे। पीक विम्याची अखेर भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षा करत होते। कित्येक वर्ष गेले परंतु शेतकरी बांधवांचा पीक विमा आला नव्हता खात्यावरती। आता डायरेक्ट राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय जाहीर केला। ज्या शेतकरी बांधवांना अद्याप देखील पीक विमा भेटला नाही अशा पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा करण्यामध्ये येणार। होय शेतकरी बांधवांनो, पीक विम्यासाठी आता कमी अटी घातल्या आहे परंतु 100% आता पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून आज शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला। पहा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे। आता शेतकरी बांधवांनो, एक अडचण आहे, हा पीक विमा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती भेटणार नाही। बघा, सरकारच्या माध्यमातून नियम आणि अटी घालण्यामध्ये आलेल्या आहेत, पण त्या नियम आणि अटी कर्जमाफीपेक्षा खूपच कमी आहेत। कर्जमाफी जी तुमची झाली ती कर्जमाफी झाली नसती तर बरी असती, कारण की त्या कर्जमाफीमध्ये खूपच अटी आणि नियम लावल्यामध्ये आले होते, परंतु पीक विम्यामध्ये खूप कमी अटी घालण्यामध्ये आलेल्या आहेत। आता शेतकरी बांधवांनो बघा, पीक विम्याची प्रतीक्षा करत असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री साहेबांनी आज सर्वात मोठी घोषणा केली आहे। ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये भेटत असतात, होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलं, तुम्हाला पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये मिळतात का? जर तुम्हाला पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये मिळत असतील तरच तुम्हाला पीक विम्याचे देखील पैसे जमा केली जाणार आहेत। राज्य सरकारच्या माध्यमातून आता अटी आणि नियम घातले आहे। आता शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आल्यासारखी झाली आहे, कारण की भरपूर दिवसापासून तुम्ही पीक विम्याची आतुरतेने वाट पाहिली होती। पीक विमा आज येईल, पीक विमा उद्या येईल, परंतु अद्याप देखील पीक विमा काय आलेला नव्हता। आता डायरेक्ट राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आहे आणि आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी 23,000 रुपये पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी 100% खरं ऐकत आहात। मुख्यमंत्री साहेबांनी वितरित करण्यासाठी पीक विमा तातडीने निर्णय म्हणजेच की आदेश दिले आहेत। शेतकरी वर्गामध्ये सध्या आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे। सरकारने आता या पीक विमा वितरण करण्यासाठी तब्बल 11 कोटी रुपयांचा निधी आता वर्ग करून दिला असून पहिल्या टप्प्यामध्ये बघा, सरकारने आता टप्प्याटप्प्याने वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे। बघा, पहिल्या टप्प्यामध्ये सरकारने 10 जिल्ह्यांची या ठिकाणी निवड केली आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यांपैकी फक्त 10 जिल्ह्यांमध्ये वितरण केलं जाणार, मग उरणार 26 जिल्हे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्हाला देखील असा प्रश्न पडला असेल की या उरलेल्या 26 जिल्ह्यांमध्ये नेमके वितरण कधी होणार? तर लक्षपूर्वक ऐका शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलं या 26 जिल्ह्यांमध्ये वितरण करण्यामध्ये येणार, पण फक्त या 10 जिल्ह्यांमध्ये वितरण करण्यामध्ये येणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये। आता 2022 पासून 2024 पर्यंतचा रखडलेला पीक विमा आणि सप्टेंबर मधील म्हणजेच की अतिवृष्टीचे पैसे एकत्रित आज शेतकरी बांधवांच्या खात्यावरती दिले जात आहेत। ज्या शेतकरी बांधवांना रक्कम मिळाली नव्हती त्या शेतकरी बांधवांसाठी ही आजची बातमी खरंच दिलासादायक मिळाली आहे। बघा, 70 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता हा जमा झाला आहे। होय, त्याच आता या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून डीबीटी प्रणालीद्वारे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती थेट पैसे जमा करण्यामध्ये येत आहेत। होय शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। शेतकरी बांधवांनो, आता बघा, तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळाला होता का? आणि त्याचबरोबर आता तुम्हाला 22वा हप्ता देखील जमा केला जाणार आहे। त्यापूर्वी तुम्हाला जर पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला असेल तर आता त्याच शेतकरी बांधवांना म्हणजेच की पीक विम्याची रक्कम देखील जमा केली जाणार आहे।
आता त्याच्यापेक्षाही अतिशय महत्त्वाची बातमी आहे, जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा म्हणजेच की या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही। त्याचबरोबर आता बघा, काही तांत्रिक अडचणींमुळे गेल्या बऱ्याच काही दिवसांपासून प्रलंबित पीक विमा म्हणजेच की वाढवण्यामध्ये येत होता, त्यामुळे सरकारला पीक विमा वाटप करण्यासाठी काही अडचणी निर्माण होत होत्या, त्यामुळे प्रलंबित म्हणजेच की लांबवण्यामध्ये आलेला होता। परंतु आता या 10 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। त्याचबरोबर तालुक्यांची यादी सुद्धा समोर आलेली आहे, त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो, जर का या 10 जिल्ह्यातील शेतकरी बांधव असाल किंवा तुम्ही या 10 जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्याचबरोबर तुमचा तालुका या जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलेला आहे की नाही हे देखील पाहून जा। त्याचबरोबर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, नाहीतर तुमचा जिल्हा आलेला नसेल तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा जमा केला जाणार नाही। तर आता चला आपण जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी पाहणार आहोत, नेमकी कोणत्या ते 10 जिल्हे आहेत। त्या 10 जिल्ह्यामध्ये आज पूर्णपणे पीक विमा 23,000 रुपये हेक्टरी प्रमाणे रक्कम जमा केली जाणार आहे। तर आता चला जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया। नंबर 1 वरती आहे आता जिल्हा अहमदनगर। अहमदनगर मधील शेतकरी असाल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। अहमदनगर मधील तालुक्यांची सुद्धा यादी आलेली आहे। अहमदनगर मधील तालुक्यांची नावे आता तुम्हाला सांगणार आहे। जर का तुम्ही या तालुक्यामधील असाल तर तुम्हाला पूर्णपणे रक्कम जमा केली जाणार आहे। अकोले, जामखेड, कर्जत, कोपरगाव, नगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, राहोता, राहुरी, संगमनेर, शेवगाव। नंबर 2 वरती आहे शेतकरी बांधवांनो अकोला। आता अकोला मधील सुद्धा कोणत्या शेतकरी बांधवांना पैसे जमा केले जाणार आहेत, कोणत्या तालुक्यांची नावे आलेले आहेत ते पाहणार आहोत। अकोला, अकोट, बार्शी, टाकळी, बारापूर, मूर्तिजापूर, पातूर आणि तेलारा हे होते म्हणजेच की अकोला मधील शेतकरी बांधवांना आता पैसे जमा केले जाणार आहेत। या अकोलातील म्हणजेच की अकोला जिल्ह्यामधील तालुक्यामध्ये सुद्धा पैसे जमा केले जाणार आहेत। त्यानंतर कोणता जिल्हा आहे ते पाहूया। आता अकोला अमरावती मधील आता अमरावती, अचलपूर, अंजनगाव, सुरजी, त्यानंतर भातकुली हे होते तालुके म्हणजेच की अमरावती जिल्ह्यातील या तालुक्यांमध्ये आता पूर्णपणे पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर कोणता जिल्हा आहे ते पाहूयात शेतकरी बांधवांनो। त्यानंतर आहे आता बीड जिल्ह्यातील आता कोणत्या तालुक्यामध्ये पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे ते पाहूयात। नंबर 1 बीड मधील परत एकदा अंबाजोगाई तालुका, आष्टी, धारूर, केज, गेवराई, शिरूर, माजलगाव, परळी, वेदनाथ, पाटोदा आणि वडवणी हे होते बीड मधील या आता सर्व तालुक्यांमध्ये बीड मधील म्हणजेच की पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर कोणता जिल्हा आहे ते पाहूया। आता बुलढाणा मधील शेतकरी असाल, बुलढाणा मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता बुलढाणा जिल्ह्यामधील सुद्धा सर्व तालुक्यांची यादी आलेली आहे, कोणत्या तालुक्यामध्ये पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे। तर आता चला पाहूया तालुक्यांची यादी। चिखली, बुलढाणा, देवळगाव राजा, जळगाव, जामोद, त्यानंतर खामगाव, बुलढाणा जिल्ह्यातील या तालुक्यांची नावे आलेली आहेत। बुलढाणा मधील जर या तालुक्यामधील शेतकरी असाल तरी देखील आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये, तुम्हाला देखील पूर्णपणे पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर कोणता जिल्हा आहे ते पाहूया। त्यानंतर भंडारा जिल्हा, ते आता या भंडारा जिल्ह्यामध्ये नेमकी कोणत्या तालुक्यामध्ये पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे ते पाहूयात। भंडारा, मोहाडी, तुळसळ, लाखनी, लाखनदूर, साकोली आणि पवनी या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर आहे चंद्रपूर मधील शेतकरी असाल तर आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नेमके कोणत्या तालुक्यामध्ये पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे ते पाहूया। चंद्रपूर, मूल, सावली, भद्रावती, वरिरा या जिल्ह्यात सुद्धा आता सर्व पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।